भावांनो, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे साऊथच्या 3 बेस्ट मूवी ज्या की मी काही दिवसांपूर्वी बघितलेल्या आहेत. नंबर 3 च्या मूवीचे नाव आहे वजा 2. मैं सिर्फ 3 सब्जेक्ट्स में फेल हुआ हूँ, इतनी बड़ी बात थोड़ी है. या मूवीमध्ये शाळेतील 4 मित्रांची स्टोरी दाखवलेली आहे. ते सुरुवातीपासूनच मित्र नसतात, पण शाळेत कशा प्रकारे ते भेटतात, त्यांच्यामध्ये भांडणं होतात, मग मैत्री होते. ही अशी मूवी आहे जी तुम्हाला तुमच्या शाळेच्या टायमात घेऊन जाईल. मूवी बघताना असं वाटतं की आपण पण त्या ग्रुपचे मेंबर आहोत. कॉमेडी तर परफेक्ट आहे, पण क्लायमॅक्स मध्ये इमोशन अचानक हिट होतात. आखिर में सब लोग चले जाते हैं और तो और कोई भी तेरे साथ नहीं रहेगा, पूरी तरह अकेला पड़ जाएगा. जर तुम्हाला फील गुड मूवीज आवडत असतील ना, तर ही मूवी तुमच्यासाठीच आहे. पण आता पुढची मूवी कम्प्लिटली अपोजिट आहे. नंबर 2 वर आहे कालिदास 2. ही एक सस्पेन्स थ्रिलर मूवी आहे. मूवीत बिल्डिंग मध्ये हॅपी न्यू इयरची पार्टी चालू असताना 4 वर्षाची पोर गायब होते. बिल्डिंग मधल्या कोणीतरीच त्या मुलीला गायब केलेलं असतं. We have a monster among us. तर तो कोण आहे हे शोधण्याचं काम कालिदास नावाचा पोलीसवाला या मूवीमध्ये करत असतो. पूर्ण मूवीमध्ये मिस्ट्री काय आहे हे समजत नाही. प्रत्येक 10 मिनिटानंतर स्टोरी ट्विस्ट होते. बॅकग्राऊंड म्युझिक तर एवढं भारी आहे का विचारू नका. लिटरली गुसबम्स देतं. आणि क्लायमॅक्स बाय शेवटची 20 मिनिटं डोकं फिरवून टाकतात. जर तुम्हाला थ्रिलर्स मूवीज आवडत असतील तर तुम्ही हा मूवी डेफिनेटली बघा. बाय नंबर 1 वर जी मूवी आहे ती नेक्स्ट लेवल आहे. नंबर 1 वर आहे इको. हर 100 फुट पर एक कुत्ता अचानक जंगल से आकर रास्ता रोक लेता है. अशी मूवी जी व्हिज्युअली एक ट्रीट आहे. काय ती सिनेमॅटोग्राफी, काय ती स्टोरी आणि काय तो सस्पेन्स, सगळंच टॉप क्लास. मूवीमध्ये कुरियाचन नावाचा एक माणूस पोलिसांपासून वाचण्यासाठी जंगलामध्ये जाऊन लपलेला असतो. वेगवेगळी लोक त्याला शोधण्यासाठी येत असतात. लेकिन आपको पता नहीं कुरियचन असलियत में क्या है. त्याच्यावरच ही मूवी बनलेली आहे. मूवी इतकी डार्क आणि एंगेजिंग आहे की स्किपच करू वाटत नाही. प्रत्येक सीन वॉलपेपर मटेरियल वाटतो आणि स्टोरी जशी पुढे जाते तशी मूवी अजून क्रेझी होत जाते. तर बस भावांनो, याच त्या 3 मूवी होत्या ज्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या. बाय बाय.